चिंकीचं नवं टॅलेंट. गट्टू चिंकी लिव्हिंग रूममध्ये बसून अभ्यास करत होते. दुसऱ्या दिवशी मॅथ्सची टेस्ट होती, त्यामुळे हरी आणि गुड्डी सुद्धा गट्टू चिंकीकडे आले होते, कारण सगळे अभ्यास करू शकतील. अरे मला या मॅथ्स मधले मल्टिप्लिकेशनचे प्रश्न काही समजतच नाहीयेत. एकदम बरोबर हरी, मलाही काहीच समजत नाहीये आणि उद्याच परीक्षा आहे. हो, आणि माझ्याही प्रश्नाचं उत्तर चुकीचंच येतंय. किती वेळ प्रयत्न केला. अशाने तर आपले मार्क काही चांगले येणार नाहीत. आता आपण काय करायचं? तुम्ही बसा, मी आईकडून काहीतरी खायला घेऊन येतो. कदाचित खाल्ल्यावर आपलं डोकं चालेल. सगळे गट्टूचं बोलणं ऐकून हसू लागतात. तेव्हा गुड्डीची नजर चिंकीवर पडते. चिंकी ते सगळे प्रश्न सोडवण्यात एवढी गुंग झाली होती की तिचं या सगळ्यांकडे काहीच लक्ष नव्हतं. चिंकी, कुठे लक्ष आहे तुझं? हा, मी तर प्रश्न सोडवतीये गुड्डी. काय झालं? चिंकी, तुला हे गणिताचे प्रश्न सोडवताना काही अडचण नाही येते? नाही गट्टू, मला तर हे प्रश्न सोडवताना खूप मजा येतेय, म्हणून तर मी लक्ष देऊन करत होते. मजा येत होती? असं कसं होऊ शकतं? चिंकी प्लीज मला पण सांग ना, तू प्रश्न कसे सोडवतेस ते. हो चिंकी, आणि मलाही सांग ना हे बेरजेचे प्रश्न. आणि मलाही हे प्रश्न ज्यामध्ये गुणाकार करायचा, ज्यामध्ये प्रत्येक वेळेस माझं उत्तर चुकीचं येतंय. काय तुम्हाला असं वाटतंय की मी तुम्हाला शिकवावं? हो चिंकी, का नाही? आणि माझ्याकडे तर एक मस्त कल्पना आहे. चला आपण सगळे टीचर खेळूया, ज्यामध्ये चिंकी आपली टीचर असेल आणि आपण सगळे स्टुडंट्स. ह्यामध्ये खूप मजा येईल आणि आपली परीक्षेची तयारी सुद्धा होईल. अरे वा, हे ऐकायला तर खूप मजेशीर वाटतंय गट्टू. आणि मी ना पहिले तुम्हाला प्रश्न सोडवायला मदत करेन आणि मग तुमची परीक्षाही घेईन आणि मग वह्या पण तपासेल आणि ह्यामुळे तुमच्या सगळ्यांची परीक्षेची तयारी छान होईल. सगळ्या मुलांना ही आयडिया खूप आवडते. चिंकी पटकन जाते आणि जाऊन एक खुर्ची घेऊन येते. खुर्चीवर एक व्हाईट बोर्ड ठेवते आणि हातात एक मार्कर आणि एक छडी घेऊन डोळ्यावर चष्मा घालून ती टीचर बनते. अरे वा चिंकी, तू तर खरोखरीच टीचर दिसतीये. थँक्यू गुड्डी. बरं चला, आता मी चिंकी नाहीये. हा, मग तू चिंकी नाहीयेस तर मग अजून कोण आहेस चिंकी? अरे मी तुमची टीचर आहे हरी, मला मॅम म्हणा. ओके ओके मॅम. ठीक आहे मुलांनो, आता सगळ्यात आधी आपण शिकूया बेरजेचे प्रश्न. हे सगळ्यात सोपे आहेत. चिंकी बोर्डवर मार्करने क्वेश्चन लिहिते आणि सगळ्यांना समजावत ती सोडवतेही. अरे वा चिंकी, सॉरी मॅडम, हा प्रश्न तर मला खूप सहज लक्षात आला. यापुढचे ऍडिशनचे सगळे प्रश्न मी सहज सोडवू शकतो. हो बंटी, आता चला आपण आता गुणाकाराचे प्रश्न सोडवूया. बघा, हे असं करायचंय. हळूहळू चिंकी सगळे प्रश्न सगळ्यांना व्यवस्थित समजावते. आता मला सगळंच कळलंय. आता मला हे प्रश्न अगदी सोपेच वाटताय. हो, मला सुद्धा. मला तर वाटतंय उद्याच्या टेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचेच हायेस्ट मार्क्स येतील. अरे मुलांनो, थांबा. आता मी तुमची परीक्षा घेणार आहे. मी तुम्हाला आता जे प्रश्न सांगितलेत ते तुम्हाला सगळ्यांना करायचेत. जर तुम्हाला आजच्या परीक्षेत पूर्ण मार्क मिळाले तर उद्याच्याही परीक्षेत चांगले मार्क मिळतील. ठीक आहे मॅडम, आम्ही सगळे रेडी आहोत. चिंकी बोर्डवर काही प्रश्न लिहून देते आणि सगळेजण ते सॉल्व्ह करू लागतात. यावेळी कुणाला काहीच कन्फ्युजन नव्हतं आणि सगळेजण काहीच वेळात सगळे प्रश्न सहज सोडवतात. झालं मॅडम. माझंही झालं. हो, आणि माझं आणि बंटीचं सुद्धा. अरे वा मुलांनो, व्हेरी गुड. बघू मला तुमची उत्तरं. चिंकी सगळ्यांची उत्तरं चेक करते आणि खूप खुश होते. व्हेरी गुड. तुम्ही सगळ्यांनी सगळे प्रश्न बरोबर सोडवलेत, म्हणून तुम्हा सगळ्यांना मिळालेत पूर्ण मार्क. चला आता सगळे जाऊन आईच्या हातचे सँडविचेस खाऊया. आता आपण सगळे उद्याच्या परीक्षेसाठी तयार आहोत. सगळे किचन मध्ये जातात आणि बघतात की आईने बरेचसे यम्मी सँडविचेस बनवून आधीच डायनिंग टेबलवर ठेवलेले होते. अरे मुलांनो, झाला का तुमचा अभ्यास? आता लवकर खा आणि आराम करा. तुम्ही सगळ्यांनी आज खूप मेहनत केलीये.
हो आई, ठीक आहे. काकू, हे सँडविचेस तर खूप जास्त टेस्टी आहेत, खरंच. थँक्यू बाळा. सगळेजण सँडविचेस खातात आणि मग आपापल्या घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी मॅथ्सची टेस्ट सुरू होण्यापूर्वी गुड्डी चिंकीकडे येते. चिंकी चिंकी, आता परीक्षा सुरूच होणार आहे आणि मला हा प्रश्न अजिबात येत नाहीये. मी काल रात्रीपासून सोडवण्याचा प्रयत्न करतेय. काय? पण आता तर खूप कमी वेळ राहिलाय गुड्डी. पण दे, मी तुला समजवायचा प्रयत्न करते. चिंकी परीक्षेच्या अगोदरच गुड्डीला तो प्रश्न समजावते. पण तेवढ्यात बेल वाजते आणि सगळी मुलं परीक्षेसाठी वर्गात जाऊन बसतात. थँक्यू चिंकी. आता कदाचित मी हा प्रश्न सोडवू शकेन. वेलकम गुड्डी. चल आता आज जाऊयात, परीक्षेची वेळ झालीये. टेस्ट संपते आणि संध्याकाळी गुड्डी सोबतच गट्टू चिंकीचे बाकीही मित्र तिला थँक्यू म्हणण्यासाठी येतात. चिंकी म्हणजे मॅडम, तुम्ही शिकवल्यामुळे आम्हाला सगळ्यांना फुल मार्क्स मिळाले, तर आम्ही सगळ्यांनी मिळून तुमच्याकरता हे थँक्यू कार्ड बनवलंय, हे घ्या. हो चिंकी, हे कार्ड जगातल्या सगळ्यात बेस्ट टीचरसाठी. तू खरंच खूप हुशार आहे. तू मला परीक्षेच्या आधी जो प्रश्न शिकवलास तोच परीक्षेत आला. हे कार्ड तर खूपच सुंदर आहे. थँक्यू मित्रांनो. हो, आणि चिंकी, तुझं हे नवीन टॅलेंट तर खरंच खूप कमालीचं होतं. ह्यापुढे तूच आम्हाला परीक्षेच्या आधी शिकव, म्हणजे आम्ही नेहमीच चांगल्या मार्कांनी पास होऊ. हो हो, जरूर गट्टू. मकर संक्रांत. गट्टू चिंकी सोबत सोसायटीच्या पार्कमध्ये खेळत होते. खेळता खेळता केव्हा अंधार होतो हे त्यांना कळतच नाही. तेवढ्यात त्यांना आई बोलवायला येते. गट्टू चिंकी, चला आता घरी जाऊया. बाबा आता येतच असतील, मग आपण सोबत जेवण करू. हो आई, चल. गट्टू चिंकी घरी जाऊ लागतात. पण तेवढ्यात ते पाहतात की एक मोठा ट्रक सोसायटीत येत होता आणि सेक्रेटरी अंकल त्यातून येऊन सामान काढत होते. गट्टू चिंकी आईसोबत ट्रक जवळ जातात आणि सेक्रेटरी काकांना म्हणतात, काका, हे काय आहे? अरे मुलांनो, विसरलात का? उद्या मकर संक्रांत आहे आणि हे सगळं तर त्याच्या तयारीतच मागवलं आहे. अरे हो, उद्या मकर संक्रांत आहे, म्हणजे पतंग उडवायचा दिवस. ये. पण काका, हा तर किती मोठा ट्रक आहे. ह्यात काय काय आहे? चिंकी बेटा, उद्या सोसायटीच्या टेरेसवर अगोदर डेकोरेशन होईल, त्यामुळे यात डेकोरेशनचं सामान आहे आणि सोबतच सोसायटीतल्या सगळ्यांसाठी यात पतंग आणि मांजा आहे. हे ऐकून गट्टू चिंकी खूप एक्सायटेड होतात. तेवढ्यात बाबाही ऑफिसमधून येतात आणि सगळ्यांना सोसायटीत बघून म्हणतात, अरे, आज काय माझ्या शिवाय सोसायटीची मीटिंग होते की काय? नाही बाबा, आम्ही तर संक्रांतीचं सामान बघायला आलोय. अरे हो, उद्या पतंग उडवण्यात आणि कापण्यात मजा येईल. बरोबर म्हणालात. तसं मुलांनो, तुम्हाला माहितीये, माझ्या कॉलेजच्या दिवसात मला मित्र काईट मास्टर म्हणायचे. मी लोकांचे पतंग कापण्यात आणि माझा पतंग उंच ठेवण्यात मास्टर आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे पतंग जरा जपूनच उडवा बरं का. अरे सेक्रेटरी साहेब, कदाचित तुम्हाला माहित नाही, पण पूर्ण मुंबईत माझ्याशिवाय चांगला पतंग कोणी कापत नाही बरं. आणि मला तर वाटतंय सगळ्यात अगोदर तुमचाच पतंग कटेल. बाबांचं हे बोलणं सेक्रेटरी अंकलना काही खास आवडत नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये जरा वाद होऊ लागतात की कोण कोणाची पतंग अगोदर कापेल. की तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचते. बाबा, काका, तुम्ही भांडू नका. माझ्याकडे एक कल्पना आहे. तुम्ही दोघांनी 2 टीम बनवा आणि ज्या टीमच्या पतंग पहिले कटतील आणि ज्या टीम मेंबरची पतंग शेवटपर्यंत आकाशात उडेल तीच टीम जिंकेल. कसा आहे माझा प्लॅन? वाव गट्टू, कमाल प्लॅन आहे. मी तर बाबांच्या टीम मध्ये असेन. हो, आणि मी सेक्रेटरी काकांच्या. अरे मुलांनो, तुम्ही चांगली आयडिया दिलीत. आता उद्या पतंग कॉम्पिटिशन साठी मीही एक्साइटेड आहे. एवढं बोलून अंकल पुन्हा एकदा सोसायटीच्या कामामध्ये लागतात आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुन्हा घरी येतात. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत होती आणि गट्टू चिंकी सकाळी सकाळी टेरेसच्या डेकोरेशन मध्ये लागले होते. थोड्याच वेळात सोसायटीतले सगळे लोक टेरेसवर येतात. गट्टू, तयार आहेस? लक्षात आहे ना, आपल्याला सगळ्यांच्या पतंग कापायच्या आहेत आणि जिंकायचंही आहे.
हो काका, आणि मी जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी सुद्धा बनवलीये. काय स्ट्रॅटेजी? वाव गट्टू, तू तर खूप स्मार्ट आहेस. तसं ही स्ट्रॅटेजी काय आहे? काका, स्ट्रॅटेजी ही आहे की सगळ्यात आधी तुम्ही पतंग उडवा आणि बाबांच्या पतंगीला घेरून ती कापा. ह्यामुळे बाबा आधी बाहेर होतील. मग तर फक्त चिंकी राहील आणि चिंकीची पतंग मी एकटाच सांभाळून घेईल आणि अशा प्रकारे आपण दोघेही जिंकू. अरे वा गट्टू, ही तर खूप बढिया आयडिया आहे. ठीक आहे, तर मग चल सुरू करूया आणि सगळ्यांना हरवूया. तिकडे बाबा आणि चिंकीने सुद्धा पूर्ण प्लॅनिंग केली होती. चिंकी गट्टूचा पतंग कापणार होती आणि बाबा काकांचा. पाहता पाहता दोन्ही टीम्स मध्ये पतंगाची कॉम्पिटिशन सुरू होते. सगळ्यांचा पतंग हवेत उडू लागतो. मकर संक्रांतीच्या सणामुळे आभाळ अगदी वेगवेगळ्या रंगांच्या पतंगांनी सजून गेलं होतं. वाव, हे किती मजेशीर आहे. गट्टू, माझ्या गुलाबी पतंगीपासून जरा सांभाळून हा, ही माझ्यासारखीच खूप तेज आहे. चिंकी, तू ही माझी पिवळी पतंग जी वाघासारखी तेज आहे, तिच्यापासून सांभाळून राहा. आज बघूनच घेऊया की कोण आपल्या कॉलेज टायमिंग मध्ये असली चॅम्पियन होतं. हो नक्की, बघूयात की. सगळ्यात अगोदर काका आपली पतंग उंच नेतात आणि त्याला बाबांच्या पतंगाच्या भोवती फिरवून कापून टाकतात. पण पाठीमागून चिंकी काकांचा पतंग कापते. अशा प्रकारे दोन्ही टीम मेंबरचा एक एक पतंग कट होतो. चिंकी, आता फक्त आपण दोघेच उरलोत. जरा सांभाळून राहा. सांभाळायची गरज तर तुझ्या पतंगीला आहे गट्टू. गट्टू चिंकी एकमेकांचे पतंग एकमेकांच्या पतंगासोबत फिरवू लागतात आणि असं केल्यामुळे त्या दोघांचे पतंगही सोबतच कापले जातात. हे पाहून सोसायटीतले बाकी लोकही हसू लागतात. अरे बापरे, हे काय झालं? चिंकी सोबतच माझी पतंगही कटली. गट्टू, ही सगळी तुझी चूक आहे. मग आपल्या दोन टीम पैकी जिंकलं कोण? मुलांनो, असं वाटतंय आता दोन्ही टीम मध्ये टाय झालाय. बरोबर म्हणाले सेक्रेटरी काका. आपल्यापैकी कोणाचाच पतंग शेवटपर्यंत उडत नाहीये. याचा अर्थ आपण सगळेजण सोबत हारलोय. पण तेवढ्यात सगळ्यांची नजर एका निळ्या पतंगावर पडते, जो अजूनही आकाशात उडत होता. अरे, पण ती कोणाची पतंग आहे जी अजूनही आकाशात उडतीये? तेवढ्यात ते सगळे मागे वळून बघतात आणि दंग होऊन जातात. खरं तर आई तो पतंग उडवत होती आणि आतापर्यंत तिच्या पतंगाला कोणी कापू शकलं नव्हतं. मुलांनो, ही पतंग माझी आहे. असं वाटतंय की मी जिंकलीये. बघा, माझी पतंग हवेमुळे आकाशात कशी उंच उडतीये. एकदम बरोबर आई, तूच जिंकली आहेस बरं. पण असं झालंच कसं? आईची पतंग आपल्या नजरेतून कशी सुटली? कारण गट्टू चिंकी, तुमची आई कोणा दुसऱ्याचा पतंग कापण्यासाठी पतंग उडवत नव्हती, तर एन्जॉय करण्यासाठी पतंग उडवत होती. काकांचं हे बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात आणि गट्टू चिंकीलाही समजतं की आपल्याला कुठलाही खेळ समोरच्याला हरवण्यासाठी नाही, तर एन्जॉय करण्यासाठी आणि स्वतःला जिंकण्यासाठी खेळायला हवा. तेवढ्यात आई सगळ्यांना म्हणते, बरं चला मुलांनो, आता येऊन तिळाचे लाडू खा. मी आज खास तुमच्यासाठी बनवलेत. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी. ये तिळाचे लाडू. मानलं पाहिजे, मकर संक्रांतीची सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे तिळाचे लाडू. फक्त तिळाचे लाडूच नाही, तर मी आज सगळ्या सोसायटीच्या मेंबरसाठी मकर संक्रांतीच्या खास खिचडीचं आयोजन केलंय. चला सगळे मिळून स्वादिष्ट खिचडी आणि दही पापडाचा आनंद घेऊया. मला तर खिचडी सोबत पापड खायलाही आवडतो. हो, मलाही. मग सगळेजण मिळून दही, खिचडी, पापड आणि आईनी बनवलेले तिळाचे लाडू खातात आणि खूप पतंग उडवतात. सगळ्या लोकांना मकर संक्रांतीला खूप मजा येते.